सांगतात त्यानुसार मला माझं प्रारब्ध इथं घेऊन आलं आणि आमच्या काकांच्या षष्टीच्या निमित्ताने, त्याचप्रमाणे मावशीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही सेवा माझ्या वाटेला आली. आमचे हरिभक्त पारायण संजयजी महाराज या कीर्तनासाठी हजर आहे. वास्तविक पाहता दिवसभराची बैठक आहे, तर दिवसभर भागवत सांगून झालेलं आहे, पण तरीही महाराज या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. हे महाराजांचं मोठेपण आहेत. ऐका, त्या निमित्ताने वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आज काहीसा नाम चिंतनाचा महिमा सांगण्याचा प्रयत्न करतो. वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे बघा, पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नाम महिमा सांगावा, नामाचं चिंतन सांगावं, नामाचं श्रेष्ठत्व सांगावं, नामाचा पराक्रम सांगावा आणि नामापासून मिळणारं जे फळ आहेत ना त्या फळाचं वर्णन करून सांगावं. कारण एखादं मंगल कार्य जर करायचं असेल तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असा नियम आहे, त्याची सुरुवात भगवंताच्या नामानेच केली जाते. हरे सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, एखाद्या मंगल कार्याची सुरुवात हे नामस्मरणाने होते. म्हणूनच वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतात त्यानुसार सकळ मंगळ निधी, सर्व मंगळांमध्ये काय मंगल असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. आपलं कार्य आपल्याला सिद्धीला न्यायचं आहेत का, हे कलियुग आहेत ना, या कलियुगामध्ये नामाशिवाय पर्यायच नाही. आपलं कार्य सिद्धीला न्यायचं आहे, नामचिंतन करा. आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ जगी झाले पूर्ण काम. आपलं कार्य सिद्ध करण्याकरता, साधून घेण्याकरता नामस्मरण ही साधना फार श्रेष्ठ आहेत. म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये या पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामाचा महिमा सांगावा. जरा आपणच नियम पाडले पाहिजे की नको. काय महाराज शोकांती काय बोलू नये, पण केव्हा केव्हा असा खेद वाटतो ना समाजासमोर बोलू. आपले दात आणि आपले छोट आहे. एके ठिकाणी भागवत होतं बा माझं, पहिला दिवस होता. आता पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने, सुज्ञ कीर्तनकार होता, पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने अभंग घेतला, आपुला तो एक. म्हटलं त्याचं तेवढंच बसेल असेल बा, आहे का ना. पहिल्या दिवशी आपण जरा नियम पाडला पाहिजे. ऐका, वारकरी संप्रदायाचा हा दंडक आहे. हे कलियुग आहे, कलियुग. मग या कलियुगामध्ये कार्याची सिद्धता नामस्मरणाने होते. नामस्मरण म्हणजे हा एक प्रकारचा यज्ञ आहे आणि या यज्ञाकरता कोणताच विधी निषेध नाही. बाधून शके स्नानाधिक कर्म. ऐका, भगवंताचं नामचिंतन घेण्याकरता ते वर्णन केलेलं आहे आणि त्या संदर्भाने आज काहीसा नामाचा महिमा सांगण्याकरता मी आपल्या समोर उभा आहे. कारण आज फक्त माझी कार्यप्रणाली अशीच राहणार आहे. म्हणे कशी, तुमच्या समोर फक्त मी पान अंथरून जाणार आहे. उद्यापासून तुम्हाला त्या पानावर नाना प्रकारचे पंचपक्वान्न मिळतील. विठ्ठल विठ्ठल आणि त्या निमित्ताने तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा भगवंताच्या नामचिंतनाचा छंद मनाला लागला पाहिजे असा उपदेश करतात.
का असा उपदेश करतात, का असं वर्णन करतात? नामाचा छंद हा मनाला लागला पाहिजे. पण कोणत्या नामाचा प्रकर्षणाने वर्णन केलेलं आहे? तर गोविंद या नावाचा. ऐका ना, संपूर्ण मृत्यू लोकाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या अंती लक्षात असं येईल बघा, या मृत्यू लोकामध्ये छंद नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. छंद नाही असा माणूस सापडेल का? नाही हो. प्रत्येकाला काही ना काही छंद आहे. फरक इतकाच आहे की प्रकृती बदलली की छंदाचा विषय बदलतो. कोणाला काय छंद असेल, कोणाला काय छंद असेल. आपल्या लक्षात येण्याकरता एक दोन मुद्दा सांगतो. कोणाला असा छंद राहतो बा, तो मंगळवारच्या वरणगावच्या बाजारात गेला का रिकाम्या हाताने येतच नाही. अरे का, तो काही ना काही घरी घेऊन येतोच. आता छंदाचे अनेक प्रकार आहे. कोणाला कशाचा छंद असेल तर कुणाला कशाचा छंद असेल. मुख्यतः दोन प्रकार आपल्या समोर ठेवतो. एक आहे संसाराचा छंद आणि एक आहे परमार्थाचा छंद. विठ्ठल विठ्ठल या दोघही मुद्द्यांवर मला पहिल्या चरणासाठी बोलायचं आहे. पहिला छंद सांगितला तो संसाराचा. मूळ जना छंद लावण्याचा. आता कोणाला काय छंद असेल, कोणाला काय छंद असेल. वा बहुता छंदाचे बहु असे जन, नका वाटू मन तये सवे. तुकोबाराय वर्णन करतात कोणाला काय छंद आहे, कोणाला काय छंद आहे. एकाला असा छंद होता बा, तो मार्केटमध्ये गेला का रे नवीन ड्रेस घरी घेऊनच यायचा. मार्केटमध्ये गेला का रे रिकामा हाताने येतच नव्हता. नवीन ड्रेस. त्याच्या कपाटामध्ये इतके ड्रेस आणि जोडा झाले, इतके ड्रेस. मेल्यानंतर त्याला बैठण्याची गरज, त्याच कपड्यांमध्ये त्याला जाळता येईल इतके ड्रेस. आता काय छंद आहे महाराज. आमच्या महाराजांनी प्रमाण दिलं, जनाला लावण्याचा छंद आहे. उठला सुटला की तो आरशा समोरच जातो. लावण्याचा छंद आहे ना. ते फेअर अँड लवली फिरवून फिरवून लावतो. आता आम्ही महाराजही आळंदीला शिकलेले आहेत. आम्ही आळंदीला शिकत असताना आमचे गुरुवर्य एक उपदेश करायचे. अरे फक्त कपाळाला गंध लावण्याकरता आरसा बघायचा. कशासाठी? कपाळाला गंध. खरं सांगा, आपण दिवसातून कितीदा पाहतो? एका बहादरांचा रस्त्यातच लावला होता. चपला काढल्या गेला, आरसात पाहायचा आणि घरात घुसायचा. घरातून निघाला, चपला घालू लागला की आरसात पाहायचा. तुमच्या घुसांमधलं नाही सांगत बरं. नाही तर तुम्ही मला बुवा कोण चांगलं रे आले. ऐका ना, विनोदाचा भाग आहे. आपल्या लक्षात येईल लावण्याचा छंद आहे. कुणाला काय छंद आहे आणि कुणाला काय छंद आहे. संसाराचा छंद मला तुमच्या समोर मांडायचा नाही, पण परमार्थातला सामान्य छंद जरी असला ना तरी लाभ होतो. लाभ. विठ्ठल आता एक वाक्य स्पष्ट करून पुढे चालतो. छंद या शब्दाचा अर्थ काय आहे? एक क्रिया पुन्हा पुन्हा करणं, याला काय म्हणतात? छंद. तुम्ही बहुसुज्ञ आहात. अनेक कीर्तनकाराच्या मुखातून आपण कथा कीर्तन ऐकत आहोत. एक क्रिया पुन्हा पुन्हा करणं याचं नाव छंद आहे. छंद. एकाला छंद होता बा, काय सांगावं, कीर्तनाला पुढे येऊन बसायचं. आता चांगला छंद आहे की नको? आहे का? जरा आजचा पहिला दिवस आहे म्हणून मांडणी सांगतो बरं का कीर्तनाची. जे काही पुरुष वर्ग इकडे मागे बसले की नको, त्यांनी उद्यापासून पुढे या. कारण कीर्तन म्हणजे एक संवाद आहे का? तुमच्याकडे पाहण्यासाठी मला तिकडे माता भगिनीनं पाठीमागे तुम्ही बसलेला. पुरुष वर्ग म्हटलं का रे कीर्तनासाठी कुठं पाहिजे? त्याला छंद होता, तो पुढे येऊन बसायचा कीर्तनाला. मग आता आला ना. पण काय करता बा, त्या 8 दिवसाच्या सप्ताहामध्ये एक कीर्तनकार असा भरलेला होता. काय ब्रह्म माया जगत पटल इतके मोठमोठे शब्द कीर्तनकार वापरू लागला. इतके मोठमोठे शब्द होते, डोक्यावरून नाही पार मांडवावरून जात होते. एवढे मोठमोठे शब्द ते मांडवावरून जात. त्याला काही कळेना बुवा आता ब्रह्म काय, पटल काय, माया काय, तंतू काय वगैरे वगैरे. एवढे मोठमोठे शब्द ते काही त्याला झेपले गेले नाही. मग आता कीर्तनाची वेळ काय आपली?
नियम आहेत की नको? मी नेहमी सांगतो, प्रवचन 1 तास, कीर्तन, सिनेमा तुम्ही पाहता का? सिनेमा 3 तास आणि तमाशा रातभर. ऐका ना, कीर्तनाचा नियम आहे 2 तास, त्याला ते 2 तास असे वाटू लागले व हे 2 तास केव्हा संपत्ती. त्याने मान खाली घातली आणि आता बसलाय मग मुकाट्याचा बस की. त्याला काय छंद मनामध्ये काय निर्माण झाला बा, त्याने खिशातून चाबी काढली गाडीची आणि चटईचा एक दोरा त्या चाबीने ओढला. ओढत 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 त्याचा पिंडूल केला, पिंडूल, आणि जवळ ठेवला. आता मला असं वाटलं याला काहीतरी काम असेल बा, येताना चप्पल तुटली असेल वगैरे वगैरे, काहीतरी काम असेल. मग पुन्हा तीच क्रिया, पुन्हा चाबीने तो दोरा काढायचा, ओढत ओढत कीर्तन होईपर्यंत चटईची चायनी केली. चटईची काय झाली? चायनी. कीर्तन झाल्यानंतर दर्शनासाठी आला बा. म्हणे महाराज जहेरी. का हो म्हटलं? कुठले? हे काही इथलाच आहे म्हणे मी. मग म्हटलं का हो? त्या चटईचे दोरे काढले तुम्ही, मग त्याचं काही काम आहे का? नाही म्हणे महाराज. अरे त्या तेंडवाल्याचं नुकसान केलं ना. ऐका, आता एक क्रिया पुन्हा पुन्हा करणं याचं नाव काय आहे? छंद. आता एकदा दोरा काढला म्हटलं काही काम असेल, पुन्हा काढू लागला, पुन्हा काढू लागला. त्याला तो आणि 2 तासाचा छंद लागला. संसारातला छंद काही उपयोगाचा नाही. आणि एक सांगू का, जोपर्यंत संसाराचा छंद सुटत नाही ना, तोपर्यंत परमार्थाचा लागत नाही. विठ्ठल विठ्ठल संसाराचा छंद मग परमानंद पावशील. एका विशाला म्हणून एक वाक्य बोलून जातो बरं का. आमच्या माता भगिनीने एक छंद सोडून त्या इथं आल्यात. कोणता? सिरिली सोडून आल्या. तुम्ही माया हो, तो फार कठीण छंद आहे का. पण आमच्या मावशीचा ना आमचा विषय झाला जेवण करत असताना. महाराज पहिल्याच दिवशी फार गर्दी होती का ऐकण्याकरता. म्हटलं हे तुकाराम नगर आहे. कोणतं नगर आहे? आणि आता तर लोकसंख्या वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली. आम्ही आमच्या नामदेव काकांच्या घरी जेवणाकरता यायचो त्या काळाला. इथं काहीच नव्हतं तेवढं, एवढं थोडं होतं. एक 8-9 वर्षापूर्वी का मी आपल्या विठ्ठल मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोललो. का जवळजवळ 8-9 वर्षाचा प्रदीर्घ काळ निघून गेला. हो, हे तुकाराम नगर फार विस्तृत झालं, वाढलं बा. का तुम्ही तो छंद टाकून इथं आलात, तो टाकल्याशिवाय हा भेटेल का? नाही ना. एकाचा त्याग आणि एकाची प्राप्ती येत ना, म्हणून तुकोबाराय सांगतात तो सोडावा लागेल तेव्हा हा प्राप्त होईल. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशील. विठ्ठल विठ्ठल. माझा पहिला मुद्दा संपला. संसारातले अनेक छंद आहे. 1-2 मिनिटांमध्ये मी तुमच्या समोर वर्णन करून सांगितले. आता परमार्थाचा जरा जरी छंद लागलात ना, त्याचा लाभ काय होतो आपल्या लक्षात येईल. परमार्थातला कोणताही छंद असू द्या. नामस्मरण करतो हा एक प्रकारचा छंद आहे. कथा ऐकण्याकरता येतो हाही छंद आहे.
गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करून व्रतस्थ झालेला आहे, एकादशी व्रत करतो, सोमवार धरतो, शनिवार करतो, हनुमंतरायाची नित्य नियमाने आराधना करतो, तो त्याचा परमार्थातला छंद आहे. इतकंच काय, कपाळाला गोपी चंदन लावणं हा एक प्रकारचा जरी सामान्य क्रिया दिसत असली ना तरी ते सामान्य समजू नका. परमार्थातल्या थोड्या देखील छंदाने भला मोठा लाभ होऊ शकतो, भला मोठा लाभ होऊ शकतो. एका खेडेगावामध्ये एक वारकरी बाबा राहत होते. आता त्यांचा नित्य दिन हाडाचे वारकरी होते. रोज सकाळी स्नान केलं का रे 5-5:30 वाजेला स्नान करून कपाळाला गोपीचंदन लावून काकड आरती करण्याकरता जायचे. 6:30-6:45 पुन्हा मंदिरातून घरी यायचे. ऐका, त्यांचा रोजचा हा छंद होता. त्यांच्या घरा शेजारी एक सामान्य गृहस्थ राहत होता. आता त्याचा छंद असा होता, तो कपाळाला गंध लावत नव्हता, पण त्याचा छंद असा होता, ते हाडाचे वारकरी मंदिरातून 6:30-6:45 घरी माघारी आले का हा फक्त वट्यावर उभं राहून त्यांना बघायचा. कपाळावरचा गंध पाहिला का याला समाधान व्हायचं, मग कामाला लागायचा. गंध पाहिला का रे याला समाधान व्हायचं आणि मग कामाला लागायचा. रोजचा दिनक्रम असाच. पण योगायोगाने असं घडलं की जे वारकरी बाबा होते ना ते एक दिवस त्याला दिसले नाही. याचं काही चित्त लागेच ना बा, काय करावं, 8-8:30 होऊन गेले, मलाही कामाला जायचं आहे. त्यांना गंध लावण्याचा छंद आणि याला तो गंध पाहण्याचा छंद, काय करावं म्हणे. अहो ते काका दिसेच ना. मग घरी गेला, मावशीला विचारतोय काका कुठे गेले. म्हणे सकाळची 4ची लाईन होती, ते बारे वायण्याकरता शेतात गेले. एवढे शब्द त्याने ऐकले. शेताच्या रस्त्याने निघाला. सकाळचे 5:30 वाजले, मला शेतातच जायचं आहे. 1-1.5 तास कसं तरी पत्नीने अडवलं. मग 6 वाजले 6 याने ठरवलं शेतात गेल्याशिवाय पर्याय नाही, काय करावं. शेतात जाण्याकरता निघाला आणि जवळजवळ इथून तर हनुमंतरायांच्या मंदिरापर्यंत अंतर राहिलं आणि दुरूनच त्याने त्या काकांना पाहिलं आणि मोठ्याने बोलला, पाहिलं. आता लक्षात घ्या, त्याच्या उजव्या हाताला काही अंतरावर 4-5 चोर जे होते ना ते आंब्या खालचं धन काढत होते आणि मोठी माथन त्यांना हाती लागलेली होती. आणि याने मोठ्याने ओरडावं, पाहिलं. त्या चोरांना असं वाटलं याने आपल्याला हांडा काढताना काय केलं, पाहिलं. त्या चोरांनी त्याला जवळ बोलवून म्हणे, दादा झाकली मूठ, हे बघ याच्यातला अर्धा वाटा तुझा, अर्धा वाटा तुझा म्हणे. हे धन तुला घेऊन जा, पण कोणाला सांगू नको. माझं उदाहरण संपलं. जर गोपीचंदन पाहण्याचं हे फळ आहे तर लावण्याचं काय मिळेल. विठ्ठल विठ्ठल परमार्थातला सामान्य छंद देखील लाभ देऊन जातो. मग का हो तुकोबाराया, आम्हाला जर नामाचा छंद लागला तर आम्हाला काय मिळेल. तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. पण तो गोविंदाचा, भगवंताचा नामाचा छंद मनाला अगोदर लागला पाहिजे. तेच वर्णन, तोच उपदेश तुकोबाराय धरणेकराला करतात अभंगाच्या प्रथम चरणात. गोविंद गोविंद लागलिया चंद्र मनाला लागलिया
लागलिया छंद. भगवंताचे जे असंख्य नाम सांगितलेले, असंख्य अवतार आहे, असंख्य रूप आहे, म्हणूनच त्याला अनंत असं म्हणतात. अनंत, ज्याचा अंतच लागत नाही. त्याच्या नामाचा अंत नाही, त्याच्या रूपाचा अंत नाही, त्याच्या कर्माचा, त्याच्या क्रियेचा, त्याच्या लीलेचा अंतच नाही. मग असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं एक नाव आहे ते गोविंद. आता ते कसं पडलं, देवाला गोविंद का म्हणतात, महाराज आपल्याला भागवतामध्ये सांगतीलच. दशमस्कंदाच्या आणि सुरुवातीला असं वर्णन येतं बघा. दशमस्कंदाचा जो पूर्वार्ध आहेत ना, त्या पूर्वार्धामध्ये एक कथा येते. ज्या वेळेला इंद्र हा कोपला, इंद्राने अतिवर्षाव केला आणि अतिवर्षाव करत असताना संपूर्ण गोकुळामध्ये पाणीच पाणी. पण जगाच्या मालकाने लीला केली. आता काही लोक प्रश्न विचारतात, बा ते उत्तर शोधून ठेवावं लागतं. एकाने मला प्रश्न विचारला, प्रश्न विचारांची कमी नाही, आणि मी तर असं म्हणतो की प्रश्न विचारणारा पाहिजेच. कारण ज्याला विचारतोय ना त्याची इच्छा होते की आपण अभ्यास केला पाहिजे, बा अभ्यासाची वृत्ती होते. त्यापैकी आमचे एक दादा या ठिकाणी बसलेले, आमचा बऱ्याच वर्षाचा संपर्क आहे बरं का. ते काही ना काही प्रश्न मनामध्ये घेऊन येतात, आणि मी तर म्हणतो त्यांचं भागवत पाठ झालं असेल आतापर्यंत, आहे का. कोणत्या स्कंदात काय, कोणत्या स्कंदात काय, त्यांना विचारून घ्या, तोंडी पाठ झालं असेल त्यांचं. कारण माझेच जवळजवळ 8-10 भागवत त्यांनी ऐकले परिसरामध्ये. जिथे भागवत असलं का तिथं येऊन बसायचे तिथे, आणि प्रश्न नेहमी असायचे. ऐका, जो खऱ्या अर्थाने मुमुक्षेकडे निघालेला आहेत ना, त्या दिशेने निघाला आहेत, देवाला जाणण्याकरता निघालेला आहे, परमात्म्याचं अस्तित्व जाणून घेण्याकरता निघालेला. त्याच्या मनामध्ये शंका आहे. एकाने मला शंका विचारली, महाराज तुम्ही सांगतात इंद्राने पाऊस पाडला, इंद्राने पाऊस पाडला, इंद्राने पाऊस पाडला, गोकुळामध्ये पूर आला म्हणे, मग जो गोवर्धन उचलला होता त्याच्या खालून बी तर पाणी गेलं असेल ना. आता त्याचा प्रश्न होता, गोवर्धन उचलला म्हणे देवाने, वरचं पाणी बंद झालं म्हणे पडायचं, पण खालून पूर गेला असेल, मग त्याचं काय. जगाच्या मालकाने लीला केली. मागच्या अवतारामध्ये अगस्त्य ऋषी प्रभू रामचंद्रांकडे जेवणासाठी आले, भोजन झालं. अगस्त्य ऋषी प्रभू रामचंद्रांना म्हणतात, प्रभू भोजन झालं पण पाणी आता नाही, त्रेतायुगात, द्वापार युगात. आता तुम्हाला पाणी देणार नाही, तुम्ही पुढच्या युगामध्ये या. आता इंद्राने भरपूर वर्षाव केला, जगाच्या मालकाने लीला केली. जो वासुकी होता ना, त्या वासुकीला त्या पर्वताच्या आजूबाजूला वेळा घालण्याकरता सांगितला. संपूर्ण गोकुळातलं पाणी जात आहेत, पण डोंगराखाली त्या गोवर्धनाखाली पाणी येईना. मग काय क्रिया घडली, अगस्त्य ऋषींनी त्या वेळेला ते पाणी पिऊन टाकावं. कारण अगस्त्य ऋषींचं सामर्थ्य, एका घोटामध्ये समुद्र पिण्याची ताकद आहे. अगस्त्य ऋषींनी ते पाणी पिऊन टाकलं. ते लीला परमात्म्याची सांगितली जाते. मग आता म्हणजे परमात्म्याने हे लीला केली, इंद्राला पश्चाताप झाला. अरे हा तर सामान्य गवडी नाही, हा जगाचा मालक आहे. मग आता आपली ही चूक ही सावरली गेली पाहिजेत ना. आपण या चुकीमध्ये आपल्याला कलंक लागेल, लोक आपली निंदा करतील, म्हणून काय करावं. इंद्राने ऐरावत नावाचा हत्तीन कामधेनू सोबत घेतली, कामधेनूचं दोहन केलं. ऐरावताच्या सोंडेने ते दूध घ्यायचं आणि लालाच्या अंगावर अभिषेक करायचा. जोरात मूर्ती डोळ्यासमोर आला. कुरडे केस आहे, डोक्यावर मयूरपुच्छ आहे, गालाला खडी पडते, श्याम वर्ण आहे, पितांबर परिधान केलेला आहे, आपली बासरी कमरेला खोचलेली आहे, आणि परमात्म्याच्या अंगावरून दुधाचा वर्षाव होतोय. ऐका, अभिषेक हा ऐरावताच्या सोंडेने घडतोय. परमात्म्याचे ते कुरडे केस दुधाने फार सुंदर दिसू लागले, आणि त्यावेळेला परमात्म्याचं एक नाव पडलं. गाईच्या दुधाने अभिषेक घातला म्हणून गोविंद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.